भाजप नेते आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक विधानांनी राजकीय वातावरण तापवलंय। पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादच्या मुद्द्यावरून त्यांनी ममता बॅनर्जी आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला असून थेट कारसेवेचा इशारा दिला आहे। मुर्शिदाबादमधील एका मशिदीच्या वादावरून नवनीत राणा यांनी अत्यंत टोकाची भूमिका घेतली आहे। त्या म्हणाल्या की काँग्रेसने आजवर समाजात दुही निर्माण करण्याचे काम केले आणि आता तेच काम ममता बॅनर्जीचे आमदार बंगालमध्ये करत आहेत। जर तिथं बाबरच्या नावानं मशीद उभी राहत असेल तर आमचे कारसेवक शांत बसणार नाही। कारसेवक बाहेर निघतील आणि ती मशीद तोडण्याचे काम करतील। मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या नामांतराचाही संकल्प जाहीर केला आहे। मुर्शिदाबाद हे नाव बदलून आता भागीरथ धाम असं केलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। माझं म्हणणं एवढंच आहे, जे काँग्रेस आतापर्यंत करत आलेली आहे, फ्रॅक्शन करत आलेली आहे, समाजात तेढ निर्माण करण्याचं काम जी काँग्रेस करत आहे, आज तेच काम ममता बॅनर्जीचे एक विधायक आणि आमदारांनी वेस्ट बेंगॉलमध्ये करण्याचा प्रयत्न केला। तर आमची जिद्द आहे, जर त्यांना असं वाटते की परत तेच कारसेवक बाहेर निघाले पाहिजे आणि बाबरच्या नावाने जर कोणी मस्जिद बांधत असेल तर मग तिथे परत कारसेवक म्हणून सगळे तिथे जाईल आणि ते तोडण्याचं काम आम्ही सगळ्यांनी करणार आहे। आणि मुर्शिदाबाद कधी नाव पडलं होतं, काय झालं होतं, तर आता तिथे भागीरथ धाम म्हणून त्या जिल्ह्याचं नाव पडलं पाहिजे। त्याकरिताही आम्ही येणाऱ्या भविष्यामध्ये जेव्हा तिथे इलेक्शन होणार आहे, ते इलेक्शन झाल्यानंतर बीजेपी भारतीय जनता पार्टी तिथे निवडून येईल आणि त्या जिल्ह्याचं नाव आपण भागीरथ धाम ठेवणार आहे 101%। कारण की काँग्रेस जेव्हापासून पूर्ण देशामध्ये होती त्यांनी हेच करून आतापर्यंत त्यांची सत्ता हातात ठेवली 60 वर्ष आणि आता तेच काम वेस्ट बेंगॉलमध्ये गेल्या कितीक वर्षापासून ममता बॅनर्जी करत आहे। तर मला वाटते की हा परत ती मतभेद पैदा करणे आणि इलेक्शन आलं की हा सगळे बाबर उभे होतात, बाबर जन्माला येते आणि मस्जिदा उभा करण्याचं काम आणि त्यांचे विधायक करत आहेत। मला वाटते या आता काँग्रेस या देशामध्ये नाहीये, रामाला मानणारी सरकार आहे, तर आम्ही त्या पद्धतीने काम करणार आहे।